आज आपण बनवूया रेस्टॉरंट स्टाईल चिकन मंचाव सूप। सर्वप्रथम आपण आता इथे बॉनलेस चिकन घेतलंय, ते कट करून घेऊ। अशा पद्धतीने पूर्ण बॉनलेस चिकन आपण बारीक कट करून घेऊ। बॉनलेस चिकनची आपली कटिंग करून झालेली आहे। आपण आता स्वच्छ पाण्याने परत एकदा धुवून घेऊ। तर मी कढईमध्ये इथं पाणी घेतलेलं आहे। आपण आता बॉनलेस चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे, ते बॉईल करून घेऊ। 1 चम्मच मीठ। बॉनलेस चिकन आहे, याला शिजायला काही टाइम लागत नाही। आपण फक्त 7 ते 8 मिनिटं असंच वाफेवर उकळून घेऊ। 15 मिनिटं झालेली, आपण आता झाकण काढून घेऊ। आपलं आता बॉनलेस चिकन बॉईल झालेलं आहे, व्यवस्थित बघू शकता। आपण आता ते एका प्लेटमध्ये काढून घेऊ। हे चिकनचा स्टॉक आपल्याला असं ठेवायचा आहे सूपसाठी। आपण आता हे चिकनचे अजून बारीक पीस करून घेऊ। अशा पद्धतीने आपण थोडेसे बारीक पीस करून घेऊ अजून। चिकनचे आपले बारीक पीस करून झालेले आहे, ते काढून घेऊ। आपण आता इथे शिमला घेतलेली आहे, येलो कलरची, ती कट करून घेऊ। अशा पद्धतीने बारीक चॉप करून घ्यायची शिमला। रेड कलरची शिमला घेतलेली आहे, ती पण कट करून घेऊ। आपण आता हिरवी मिरची पण बारीक चॉप करून घेऊ। तेल, जिरे, बारीक चॉप केलेली हिरवी मिरची, चॉप केलेला अद्रक, बारीक चॉप केलेला लसूण व्यवस्थित मिक्स करून घेऊ आपण। लाल कलरची शिमला बारीक चॉप केलेली, पिवळ्या कलरची शिमला बारीक चॉप केलेली व्यवस्थित मिक्स करून घेऊ। 2 ते 3 मिनिटं आपण असंच परतून घेऊ। आता आपण याच्यामध्ये बारीक चॉप केलेलं चिकन घालून घेऊ, बॉनलेस। व्यवस्थित मिक्स करून घेऊ। मी इथं सूपसाठी बॉनलेस घेतलेले आहे, तुम्ही विथ बॉन पण घेऊ शकता। आपण आता सूपमध्ये चिकनचा स्टॉक घालून घेऊ, जे बॉईल केला होता तो। पण आता याच्यामध्ये काही सॉस घालून घेऊ। इथे मी डार्क सोया सॉस घेतलेला आहे, चिली सॉस आहे, विनेगर व्यवस्थित मिक्स करून घेऊ सूपमध्ये। यामध्ये जास्त मिठाचं प्रमाण वापरायचं नाही आपल्याला। आपण चिकन बॉईल करतानाच, बॉनलेस बॉईल करतानाच मीठ टाकलेलं होतं। ऑलरेडी सॉसमध्ये पण मीठ असतं, त्यामुळे आपण जास्त मिठाचा वापर नाही करायचा आहे। आपण आता एक उकळी करून घेऊ। 5 मिनिटं झालेली, आपण आता झाकण काढून घेऊ। सूपला छान अशी उकळी पण आलेली बघू शकता। आपण आता त्यामध्ये व्हाईट पेपर घालून घेऊ, थोडंसं ब्लॅक पेपर। हे सूप तुम्ही थंडीच्या दिवसांमध्ये नक्कीच ट्राय करा, खूप छान टेस्ट येईल तुम्हाला पण। कोथिंबीर, आपण आता इथे एक अंडे घेतलेलं आहे, ते फोडून घेऊ। ते आपण आता याच्यामध्ये सूपमध्ये घालून घेऊ, मिक्स करून घेऊ। 2 मिनिटं आपण असंच सूप शिजवून घेऊ अजून। आपण आता सूप थिक होण्यासाठी, म्हणजे घट्ट होण्यासाठी, आपण कॉर्नफ्लॉवरचं पाणी घालून घेऊ। कॉर्नफ्लॉवरचं पाणी घातल्यानंतर असं घट्टपणा येतो बघू शकता, एकदम थिकपणा। 2 मिनिटं अशीच उकळी करून घेऊ अजून आपण। चिकन मंचाव सूप आपलं रेडी झालेलं आहे, आपण आता सर्व करून घेऊ।